नंबरवर स्वर्गीय मत्सरामजी परोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा या ठिकाणी भूगोल विषयाचे प्राध्यापक व या ठिकाणी BA थर्ड सेम तर BA थर्ड सेम करिता BA थर्ड सेम या ठिकाणी ज्वालामुखीचा हा जो चॅप्टर आहे व्होल्कॅनो याच्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर जो आपला युनिट सेकंड होता तर युनिट सेकंड मधला या ठिकाणी जो आपण भूकंप बघितला, भूकंपाचे परिणाम बघितले, भूकंपाचे या ठिकाणी प्रकार बघितले, पण त्याच्यावरती भूकंप का होतो, कशामुळे होतो याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला होता. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी तर त्याच्यापैकीचा ज्वालामुखी हा जो चॅप्टर होता तर भूकंपाप्रमाणे या ठिकाणी ज्वालामुखी जो आहे तर भूकंपाप्रमाणे म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी तर भूकंप व ज्वालामुखी. मग आता या ठिकाणी ज्वालामुखी मग याला भूकंप आणि ज्वालामुखी यांच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे हे आपण सर्वात प्रथम थोडक्यात समजू. तर भूकंप म्हणजे भूमीला जमिनीला कंपने निर्माण होणे, जमिनीमध्ये कंपने निर्माण होणे. कंपने निर्माण होणे म्हणजे जमीन जो असेल तो भूभाग असेल, भूपृष्ठ असेल, या भूपृष्ठाला या ठिकाणी धक्के देणे म्हणजे जे जमीन असेल, भूपृष्ठ असेल याला आपण इथं कंपने निर्माण होतात आणि कंपने निर्माण होऊन या ठिकाणी भूगर्भ याच्यामध्ये जी अवस्था असेल, जी व्यवस्था असेल त्याच्यात परिवर्तन. त्याच्यानंतर मग ज्वालामुखी, ज्वाला अधिक मुखी, मुख म्हणजे तोंड, मुख म्हणजे ज्याला आपण म्हणतो तोंड असेल तर मुख म्हणजे तोंड आणि ज्वाला, ज्वाला म्हणजे ज्वलनशील पदार्थ. मग ज्वलनशील पदार्थ मुखा निर्माण होणे, ज्वलनशील पदार्थ तोंडाजवळ किंवा मुखाजवळ, मुखाजवळ निर्माण होणे. ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी जे म्हणजे ज्या ठिकाणी जिथं ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर ज्वालामुखी ही अशा प्रकारची घटना आहे की या ठिकाणी ही शीघ्र स्वरूपाची हालचाल आहे. आणि हे जेव्हा शीघ्र स्वरूपाची हालचाल आहे म्हणजे ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या नंतर या ठिकाणी याच्यामुळे या ठिकाणी जे निर्माण होते तर याची सुद्धा जी निर्मितीची कारणे आहे तर याच्या निर्मितीची कारणे आणि भूकंपाच्या निर्मितीची कारणे हे दोन्ही जवळपास सारखे दिसतात. परंतु याच्यामुळे जो ज्वालामुखी असेल याच्यामधून जो लावाचा जो उद्रेक या ठिकाणी जो उद्रेक होतो आणि हा उद्रेक झाल्याच्या नंतर याच्यामधून लावाच बाहेर येतो. या ठिकाणी जो भूकंप होतो तर हा भूकंपाचे स्वरूप खूप मोठं असते, विस्तृत असते, विशाल स्वरूपाचे असते. तर या ठिकाणी ज्वालामुखीचा जो उद्रेक असतो, ज्वालामुखीचे जे स्वरूप असते याच्या मनाने भिन्न असते, छोटं असते. तर अशा प्रकारे हे ज्वालामुखीच्या याच्या आपण स्वरूपाचे बघतो. मग आपण बघू या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणे. ज्वालामुखी उद्रेकाची कारणे तर याच्या उद्रेकाची कारणे बघत असताना तर पहिला जो उद्रेक पहिला आहे भूगर्भातील भयंकर उष्णता. भूगर्भातील भयंकर उष्णता तर भूगर्भामध्ये जी उष्णता असते तर भूगर्भामध्ये या ठिकाणी जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण खोलवर जाऊ तर जसं जसं आपण खोलवर जातो जसं आपण वर जात असताना वाढत्या उंचीनुसार तापमान कमी होण्याचे प्रमाण असते. या ठिकाणी तापमान कमी होत असते. तर या ठिकाणी वाढत्या म्हणजे जात असणाऱ्या खोलीनुसार तर या ठिकाणी जसं जसं आपण भूपृष्ठापासून खोलीवर जाऊ तसं तसं या ठिकाणी 30 मीटर खोलीला या ठिकाणी 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढत असते. जसं 30 मीटर खोलीला 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान काय होत असते, वाढत असते. तर 1 डिग्री सेंटीग्रेड 30 मीटरला अजून आपण 30 मीटर गेलो, अजून 30 मीटर गेलो, अशा प्रकारे आपण 30 मीटरच्या अंतराने गेलो तर त्या ठिकाणी तापमान वाढत जाते. सपोज या ठिकाणी 27 डिग्री तापमान असेल आणि जसं आपण 30 मीटर खोलीवर गेलो तर या ठिकाणी 28 डिग्री तापमान होईल
अजून पुन्हा 30 मीटर खोदलं गेलो त्या ठिकाणी 29 डिग्री होईल. पुन्हा 30 मीटर आपण गेलो तर त्या ठिकाणी 3 डिग्री सेंटीग्रेड होईल. अशा प्रकारचं जे तापमान असेल म्हणजे वाढत्या खोलीनुसार आपण जितक्या खोलीवर जाऊ तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तापमान वाढलेलं असेल. व हे जसं जसं मग तापमान वाढत जाते मग हे तापमान वाढत गेल्यामुळे जे अंतर्गत भागामध्ये जी उष्णता वाढत गेली तर त्याच्यामुळे या ठिकाणचे जे घटक आहेत जे घन पदार्थ आहेत या ठिकाणी जे खडक असतील घन पदार्थ असतील तर यांच्यामधली जी रासायनिक संघटना आहे या रासायनिक संघटनेमध्ये बदल होतात आणि याच्यामधले जे रासायनिक संघटनेमध्ये जे बदल होतात आणि हे बदल झाल्यामुळे याच्यामधली जी उष्णता असेल ती उष्णता बाहेर निघण्याचा प्रयत्न कुठून या भूगर्भामधून या ठिकाणावर उष्णता आहे ती उष्णता बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर निघण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा ती बाहेर निघते आणि ज्या ठिकाणावरून त्याला खूप जागा मिळते तर त्या ठिकाणावरून बाहेर येत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी याच्यामुळे काय होतात याच्यामुळे ज्वालामुखीचा उदय होत असतो. तर अशा प्रकारचं हा एक पहिलं कारण यामध्ये म्हणतात. त्याच्यानंतरचं आपण दुसरं बघू. या ठिकाणी दुसरं जे कारण आहे तर पृथ्वीच्या अंतर्गत भागावरील दाब अंतर्गत भागावरील पृथ्वीचा दाब जसं या ठिकाणी म्हटलं की उष्णता वाढत जात आहे. जशी उष्णता वाढत गेली आणि या ठिकाणावर उष्णता बाहेर निघण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आतमध्ये असलेले जे घटक पदार्थ आहेत जे खनिज पदार्थ आहेत यांच्यावरती पृथ्वीचा दाब पडतो आणि यांच्यावरती जसा जसा पृथ्वीचा दाब पडतो आणि पृथ्वीचा दाब पडल्यामुळे जे या ठिकाणचे पदार्थ आहेत ते सिकुळतात आणि ते पदार्थ सिकुळल्यामुळे आणि कधी कधी असं होते की खूप सिकुळतात आणि यांच्यावरती जेव्हा मग दाब अचानक कमी होतो दाब अचानक कमी झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्फोट होतो. जेव्हा स्फोट होतो स्फोट झाल्याच्या नंतर या ठिकाणावर स्फोट झाल्याच्या नंतर जे वेगवेगळे वायू आहेत जे गॅसेस आहेत ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात आणि हे बाहेर निघण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा भूपृष्ठाला धक्के देतात तर अशा प्रसंगी सुद्धा या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हे दुसरं कारण. याच्यामुळे या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो म्हणजे अंतर्गत भागावर जो दाब पडतो तर याचं सुद्धा एक कारण असू शकते. त्याच्यानंतर तिसरं आहे वायू व बाष्पाची निर्मिती. वायू व बाष्पाची निर्मिती. तर वायू आणि बाष्पांची जी निर्मिती आहे पडणारे जे पावसाचं पाणी असते पडणाऱ्या पावसाचं पाणी या ठिकाणी नदीद्वारा मोहराद्वारा या ठिकाणी नाल्याद्वारा पाणी वाहत असते. हेच पाणी वाहत जात असताना काही पाणी या ठिकाणी जमिनीमध्ये आतमध्ये मुरते व जे पाणी या ठिकाणी जमिनीत आतमध्ये मुरल्याच्या नंतर हे काही लेवलपर्यंत जाते व या ठिकाणी सांगितलं की तापमान वाढत जाते. तापमान वाढत गेल्यानंतर या ठिकाणी जे पाणी असेल या पाण्याची वाफ होते व पाण्याची वाफ झाल्याच्या नंतर ही वाफ वर येण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जमिनीला धक्के देते व याला ज्या ठिकाणामधून बाहेर येण्याचा मार्ग मिळतो तर त्या मार्गामधून हे जेव्हा पाणी बाहेर येत असते तर याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. म्हणजे अशा प्रकारची ही जी 3 कारणे आहेत या 3 कारणांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही कारणे असू शकतात परंतु अजूनपर्यंत शास्त्रज्ञांमध्ये की नेमकं कोणत्या कारणामुळे एकच कारण आहे याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठलंही एकमत झाल्याचं अजूनपर्यंत आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आपण बघू की ज्वालामुखीचं वर्गीकरण. मग आता ज्वालामुखी या ठिकाणी आपण सांगितलं की ज्वालामुखी होण्याची कारणे आहेत तर उद्रेकाची कारणे. त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी त्याच्यानंतरच्या ज्वालामुखीचे वर्गीकरण. मग आता वर्गीकरण या ठिकाणी बघत असताना ज्वालामुखीचे वर्गीकरण तर वर्गीकरण बघत असताना या ठिकाणी उद्रेकाची जी प्रक्रिया आणि वेळ उद्रेकाची प्रक्रिया व वेळ याच्यानुसार याचे मुख्यतः 3 प्रकार किंवा 3 वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे याची जी प्रक्रिया असेल प्रक्रिया कशा प्रकारची आहे कारण याचे जे स्वरूप असेल तर ज्वालामुखी उद्रेकाचे जे स्वरूप आहे त्याच्यानुसार आणि किती वेळाने या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याच्यानुसार याचे या ठिकाणी मुख्यतः या ठिकाणी 3 प्रकार सांगितले आहेत. तर त्याच्यानुसार आपण बघू
उद्रेकाच्या कालावधीनुसार, उद्रेकाच्या कालावधीनुसार. तर उद्रेकाच्या कालावधीनुसार या ठिकाणी पहिला आहे जागृत ज्वालामुखी. तर जो जागृत ज्वालामुखी आहे, तर जागृत ज्वालामुखी या ठिकाणी जिथं ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या नंतर या ठिकाणापासून आतमधल्या भागामधून शिलारस बाहेर येतो. शिलारस, त्याच्यानंतर राख, वेगवेगळ्या या ठिकाणी घटकांचे तुकडे, त्याच्यानंतर वेगवेगळे वायू, पाणी, अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत हे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बाहेर येत असतात. व अशा प्रकारे ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणजे हे जागृत असतात. आपण जसं म्हणतो की एखादा झोपलेला माणूस आणि एखादा जागा माणूस, या ठिकाणी जागा माणूस आहे तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची जी ज्वालामुखी आहे हे सतत ऍक्टिव्हेट असतात, कार्यरत असतात, म्हणून यांना आपण जागृत ज्वालामुखी असं म्हणतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण इटलीमधील येटना नावाचा जो ज्वालामुखी आहे, इटलीमधला या ठिकाणी हा कुठे आहे, भूमध्य सागरामध्ये. भूमध्य सागर या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जरी विचारलं गेलं की हा येटना किंवा जागृत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे, कुठं, कोणत्या शहरामध्ये, कोणत्या शहराच्या जवळ किंवा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे नाव काय आहे, असं जरी विचारलं गेलं तरी तुम्हाला हे त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आणि हा जो ज्वालामुखी आहे, तर हा ज्वालामुखी 2.5 वर्षापासून या ठिकाणी जागृत आहे. आणि दुसरं असं की अशा प्रकारचे जे आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर अशा प्रकारचे 500 ज्वालामुखी या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये असे जागृत ज्वालामुखी असावे, अशा प्रकारचा एक अंदाज आहे. तिथे 500 ज्वालामुखी आहेत आणि अशा प्रकारचा हा जो जागृत ज्वालामुखी आहे तर 2.5 वर्षापासून हा सतत ऍक्टिव्हेट आहे. आणि कुठं आहे, इटलीमध्ये जो येटना म्हणतो आपण त्याला, येटना ज्वालामुखी आहे आणि हा भूमध्य सागरामधला आहे, भूमध्य सागरामध्ये आहे, ज्याचं नाव आणि याला आपण जागृत ज्वालामुखी. त्याच्यानंतर दुसरा आपण बघू सुप्त ज्वालामुखी. सुप्त ज्वालामुखी किंवा ज्याला आपण निद्रिस्त असं सुद्धा म्हणतो, निद्रिस्त ज्वालामुखी. तर जो निद्रिस्त आणि जागृत या ठिकाणी जो निद्रिस्त म्हणजे हा निद्रावस्थेमध्ये गेलेला आहे. निद्रावस्थेमध्ये गेलेला म्हणजे या ठिकाणी हा झोपल्यासारखा ज्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी हा निद्रिस्त झालेला आहे, हा झोपी गेलेला आहे आणि ह्या केव्हा झोपून उठेल, झोपून हा केव्हा उठेल याची काही गॅरंटी, याची काही शाश्वती जी असते तर ही शाश्वती नसते. म्हणजे या ठिकाणी याचं उद्रेक होण्याचे जे प्रमाण असते तर हे उद्रेकाचे जे प्रमाण संपूर्णपणे थांबलेलं असते. तर संपूर्णपणे थांबलेलं असते त्याच्यामुळे याला निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. व अशा प्रकारचा जो वेसुव्हियस, याचं एक उदाहरण द्यायचं झालं वेसुव्हियस. हा जो वेसुव्हियस जो ज्वालामुखी आहे तर हा 100 वर्षापासून, किती 100 वर्ष झाला, 100 वर्षापासून हा निद्रिस्त व शांत, हा निद्रिस्त अवस्थेमध्ये व 100 वर्षापासून जो निष्क्रिय आहे. परंतु आता काय झालं, जेव्हा 100 वर्षापासून हा या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेत होता आणि हा 100 वर्षाच्या नंतर आता तो जागृत झाला. आता जागृत म्हणजे 100 वर्षापर्यंत हा निद्रिस्त अवस्थेमध्ये होता, तर 100 वर्षानंतर या ठिकाणी ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तर या ठिकाणी उद्रेक झालेला आहे. म्हणून याला आपण निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी असं म्हणतो. त्याच्यानंतर मग तिसरा जो प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे या ठिकाणी मृत ज्वालामुखी, या मृत पावलेला आहे. तर मृत ज्वालामुखी जो आहे तर अशा प्रकारचे जो ज्वालामुखी असतो तर या ठिकाणी उद्रेक होण्याचे जे काम असते तर उद्रेक होण्याचं कार्य पूर्णपणे या ठिकाणी थांबलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उद्रेक होईल अशा प्रकारचा कुठलाही चान्स नसतो. म्हणून याला आपण निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतो. आणि या ठिकाणी हा निद्रिस्त ज्वालामुखी आहे तर निद्रिस्त ज्वालामुखी ज्या ठिकाणी असतो
तर या ठिकाणी शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी पाण्याची वाफ आणि फक्त पाणी बाहेर येते आणि जिथं पाण्याची वाफ आणि पाणी बाहेर येते म्हणजे ही त्याची शेवटची स्टेज असते. त्याच्यामुळे ह्या जे विशिष्ट ज्वालामुखीच्या मुखाशी या ठिकाणी छोट्या छोट्या सरोवरांची निर्मिती झालेली असते. या ठिकाणी जे सरोवरांची निर्मिती झालेली आपण कुठल्या काही काही ठिकाणी जेव्हा पहाडीवरती आपण बघतो त्या ठिकाणी जिथे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी जे सरोवरांची निर्मिती झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी जो निद्रिस्त ज्वालामुखी असेल त्या निद्रिस्त ज्वालामुखी निर्माण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. कारण पहाडीवरती जेव्हा मोठे जेव्हा खड्डे बनलेले असतात तर हा ज्वालामुखी असतो याच्याबद्दल जो शिलारस लावारस बाहेर निघून या ठिकाणी खोल खड्ड्यांची निर्मिती झालेली आहे व आता त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर त्याला आपण सरोवर असे सुद्धा म्हणतो. तर त्याच्यानंतर मग या ठिकाणी अशा प्रकारचे 3 ज्वालामुखी आहेत. त्याच्यानंतर आपण बघू मग आता यांचे स्वरूप यांचे जे उद्रेक आहे तर हे ज्वालामुखीचे आपण वर्गीकरण बघत असताना पहिला आपण बघितलं त्यांची प्रक्रिया आणि जे काळ आहे. तर प्रक्रिया आणि काळानुसार आपण यांचे प्रकार बघितले. प्रक्रिया आणि काळानुसार या ठिकाणी 3 प्रकार झाले. या ठिकाणी प्रक्रिया आणि काळ म्हणजे किती वेळाने ते ज्वालामुखीचा उद्रेक झाला हे या ठिकाणी आपल्याला दिसलं. आता आपण बघू या ठिकाणी उद्रेकाच्या स्वरूपानुसार तर जसं उद्रेक झाला असेल तर जो उद्रेक ज्या प्रकारचा आहे त्याच्यापैकी आपण पहिला जो प्रकार आहे पहिला प्रकार आहे हवाईयन प्रकार. तर हा जो हवाईयन प्रकार आहे तर हवाईयन प्रकार हा भूमध्य सागरामध्ये या ठिकाणी याचा जो विस्फोट आहे तर हवाईयन प्रकारामध्ये याचा जो विस्फोट आहे विस्फोट खूप जोरामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे याचा जो विस्फोट होतो हा विस्फोट शांत स्वरूपाचा आहे. विस्फोट या ठिकाणी शांत स्वरूपाचा असतो म्हणजे याचा जो विस्फोट होतो हा विस्फोट जोराचा होत नाही. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जो लावारस असतो हा पातळ स्वरूपाचा असतो. लावारस पातळ स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळे हा या ठिकाणी जिथं उद्रेक झालेला असेल त्या उद्रेकापासून हा बऱ्याच लांबपर्यंत या ठिकाणी याच्यामधला लावारस पसरत असतो. कारण हा पातळ असतो त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त जागेमध्ये पसरतो. आणि हा जो याला आपण हवाईयन प्रकार जो म्हटलं तर हे याची जी निर्मिती आहे हे हवाई बेट जे आहे तर हवाई बेटाजवळ याची निर्मिती आहे म्हणून याला हवाईयन प्रकार असं याच्यानुसार याला आपण नाव दिलेलं आहे. तर याची समजा आपण आकृत्यामध्ये नंतर बघू तर याची आकृती बघत असताना या ठिकाणी याचा जो प्रकार आहे तर याचा प्रकार अशा प्रकारची याला आपण हवाईयन प्रकार असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा आहे स्ट्रम्बोलियन प्रकार. जो स्ट्रम्बोलियन प्रकार आहे तर हा भूमध्य सागरामधील जे सिसिली बेट भूमध्य सागरात सिसिली बेट भूमध्य सागरामधील जे सिसिली बेट आहे तर सिसिली बेटाच्या उत्तरेकडे या ठिकाणी लिपानी बेट तर ते लिपानी बेटाजवळ या ठिकाणी अशा प्रकारचे जो स्ट्रम्बोलियन जो प्रकार आहे तर त्याच्यानुसार यावरून याचा जो उद्रेक होत असतो त्याच्यामुळे या उद्रेकाला ज्वालामुखी स्ट्रम्बोलियन प्रकार म्हणजे स्ट्रम्बोलियन बेटाजवळ जे सिसिली बेट आहे सिसिली बेटाजवळ याची निर्मिती झालेली आहे म्हणून याला आपण स्ट्रम्बोलियन प्रकार असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. आणि या ज्वालामुखीमधून या ठिकाणी जो बेसाल्ट स्वरूपाचा जो लावा असतो हा बेसाल्ट स्वरूपाचा लावा या ठिकाणावरून प्रवाहित होत असतो. जो बेसिक जो लावा म्हणतो आपण ऍसिडिक आणि बेसिक लावा जो असतो तर त्यापैकी याच्यातला जो लावा आहे हा बेसिक स्वरूपाचा असतो.
आणि बेसिक स्वरूपाला म्हणजे या ठिकाणी बेसिक म्हणजे पातळ आणि ऍसिडिक म्हणजे तो खूप जाड असतो. जाड आणि पातळ जो लावा असतो, जाड म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक म्हणजे पातळ. तर हा जो पातळ लावा असतो तर याच्यामधला जो लावा आहे स्ट्रंबोलियन प्रकारातला हा सुद्धा त्या ठिकाणी पातळ लावा असतो. त्याच्यानंतर तिसरा जो आहे व्हल्केनियन प्रकार. व्हल्केनियन तर हा तिसरा जो प्रकार आहे या ठिकाणी व्हल्केनियन प्रकार. तर हा व्हिसुवियसच्या नावावरून इटलीमध्ये इटलीमध्ये व्हिसुवियस इटलीमध्ये व्हिसुवियस नावानुसार इटलीमध्ये जो व्हल्केनियन ज्याला आपण जो व्हल्केनियन आहे तर व्हिसुवियसच्या नावावरून या प्रकाराला व्हल्केनियन प्रकार या नावाने त्याला ओळखले जाते. आणि या प्रकारामध्ये जो व्हिसुवियस जो व्हल्केनियन प्रकार आहे तर हा व्हल्केनियन या ठिकाणी जो व्हिसुवियस इटलीमध्ये जे व्हल्केनियन जो पहाडी आहे तर या व्हल्केनियन बेटानुसार या ठिकाणी याची निर्मिती झालेली आहे म्हणून याला व्हल्केनियन. त्याच्यानंतर जो आहे चौथं व्हिसुवियस सॉरी या ठिकाणी व्हल्केनियन नावानुसार या ठिकाणी याला आपण व्हल्केनियन म्हणतो. आणि हा जो व्हिसुवियस जो प्रकार आहे तर हा व्हिसुवियस या ठिकाणी इटलीमध्ये इटलीमध्ये जो व्हिसुवियस पर्वत आहे तर त्या व्हिसुवियस पर्वतानुसार या ठिकाणी यांना ओळखले जाते. आणि ह्या दोघांमध्ये या ठिकाणी वायूची तीव्रता जी असते याच्यामध्ये वायूची तीव्रता अतिशय जास्त असते आणि या ठिकाणी याच्यामध्ये जी तीव्रता असते ही तीव्रता कमी असते. आणि या ठिकाणी तीव्रता या ठिकाणी जास्त असते. आणि याची तीव्रता जास्त असल्यामुळे ज्या ठिकाणी याचा स्फोट होतो मग हा स्फोट झाल्याच्या नंतर याच्यामधून जे वेगवेगळे जे वायू असतात तर हे वेगवेगळे वायू या ठिकाणी पसरतात आणि जसे जसे ते वायू पसरत जातात तर ते वायू पसरल्यामुळे वातावरणामध्ये या ठिकाणी ढगांची निर्मिती झाल्यासारखे दिसते आणि ह्या आकाशामध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणामध्ये ढग दिसतात. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ढग दिसल्यामुळे ढगांसारखं या ठिकाणी आकाश पूर्ण काळेकुट्ट होते. व हा जो प्रकार आहे व्हल्केनियन तर याच्यामध्ये अशा प्रकारचा स्फोट होत नसतो आणि स्फोट होत नसल्यामुळे याच्यामधून निघणारे जे पदार्थ आहेत ते याच ठिकाणी बाजूला राहतात आणि याच्यामध्ये जे पदार्थ व्हिसुवियस मधले पदार्थ असतील हे पदार्थ या ठिकाणी खूप लांब खूप दूर पसरतात. त्याच्यानंतर मग सर्वात शेवटचा जो आहे तर सर्वात शेवटचा हा जो प्रकार आहे तर हा पिलियन प्रकार. तर हा पिलियन प्रकार जो आहे तर हा वेस्ट इंडिज बेट जे आहे तर वेस्ट इंडिज बेटाजवळ तर या ठिकाणी वेस्ट इंडिजची जे बेट आहे तर वेस्ट इंडिज बेटाजवळ या ठिकाणी पिली हा एक ज्वालामुखी होता. तर पिली ज्वालामुखीच्या नावावरून याला पिलियन प्रकार असे या नावाने त्याला ओळखले जाते. आणि याच्यामधून हा जो प्रकार जो आहे हा सर्वात विनाशकारी. आपण आतापर्यंत जे या ठिकाणी प्रकार बघितले तर सर्व प्रकार या चारही प्रकारामध्ये या ठिकाणी पिलियन प्रकार जो आहे हा सर्वात विनाशकारी आहे. कारण ज्या ठिकाणी याचा उद्रेक होतो ज्या ठिकाणी याचा उद्रेक झालेला असतो हा उद्रेक खूप भयंकर असतो. आणि अशा प्रकारच्या 1833 मध्ये सुमात्रा बेटावरती अशा प्रकारच्या याचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. आणि जो सुमात्रा बेटावर ज्याला आपण क्राकाटोआ जे बेट आहे क्राकाटोआ या नावाने त्याचा उद्रेक झाला होता. आणि त्यावेळेस याचा स्फोट जेव्हा झाला
कोणाचा जो पिलियन प्रकाराचा स्फोट झाला खूप विनाशकारी होता, तर याच्या स्फोटाचा जो आवाज आहे तर हा 480 किलोमीटर पर्यंत 480 किलोमीटर पर्यंत याचा आवाज सुमात्रा बेटापासून पोहोचला होता. म्हणजे ऑस्ट्रेलिया जे आहे तर ऑस्ट्रेलिया पर्यंत याचा आवाज गेला होता. किती? ऑस्ट्रेलियापासून जो सुमात्रा बेट आहे तिथपासून याचा जो आवाज आहे हा तिथपर्यंत गेला होता आणि हे अंतर 480 किलोमीटर आहे. आणि त्याच्यामुळे या हा जो स्फोट असतो हा स्फोट इतका प्रचंड असतो. त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी ज्वालामुखी क्रियेतून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत तर बाहेर पडणाऱ्या पदार्थांची याचे जे आकृती आहे तर ह्या आकृतीने तुम्हाला आपल्या याच्यामध्ये जे आपण व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये याच्या जे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या वेगवेगळ्या सर्व प्रकारांच्या ज्या आकृती आहेत त्या आकृत्या आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी ज्वालामुखी क्रियेमधून बाहेर पडणारे पदार्थ तर ज्वालामुखी क्रियेतून जे बाहेर पडणारे पदार्थ आहेत याच्यापैकीचा पहिला जो पदार्थ आहे ज्याला आपण म्हणू वायुरूप पदार्थ. तर जे वायुरूप पदार्थ आहेत ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून वेगवेगळे वायू निघतात, पाण्याची वाफ निघते आणि ह्या ज्या वायू आणि वाफेमुळे ज्वालामुखीचा जो उद्रेक असतो हा अत्यंत या ठिकाणी स्फोटक बनत जातो. हा स्फोटक या ठिकाणावरून जेव्हा वायू निघतात, पाण्याची वाफ निघते, वेगवेगळे जेव्हा गॅसेस निघतात त्याच्यामुळे हा वायू पदार्थ हे काय असतात खूप स्फोटक असतात. वायू पदार्थामध्ये पाण्याची वाफ त्याच्यानंतर वेगवेगळे वायू आणि याच्यामुळे हा जो प्रकार जो आहे हा स्फोटक बनत असतो. त्याच्यानंतर हा जेव्हा स्फोट जेव्हा होतो जेव्हा वायुरूप पदार्थ बाहेर निघतात आणि वायुरूप पदार्थ बाहेर निघाल्याच्या नंतर जेव्हा स्फोटक प्रकार होतो जेव्हा या ठिकाणावर ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर उद्रेक झाल्यानंतर स्फोट होतो आणि स्फोट झाल्याच्या नंतर या ठिकाणी वातावरणामध्ये काही प्रमाणामध्ये इथं हायड्रोजन वायू पसरतो आणि हा जेव्हा हायड्रोजन वायू इथून पसरतो हा वातावरणातील जेव्हा वातावरणातील इतर वायूंसोबत संपर्क पावतो तेव्हा हायड्रोजन वायू स्वतः जळतो आणि हा हायड्रोजन वायू स्वतः जळत असल्यामुळे या ठिकाणी खूप स्फोट दिसतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणावर मोठ्या मोठ्या ज्या ज्वाळा असतात तर ह्या मोठ्या मोठ्या ज्वाळा म्हणजे इथून जेव्हा याचा गॅस जेव्हा निघतो तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्वाळा निर्माण होतात. जसं आपण आकाशामध्ये एखादं ढग वगैरे पेटलं असेल जेव्हा आपण तणसाचं जेव्हा ढग वगैरे असते हे पेटल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्वाला निर्माण होतात. तशाच प्रमाणे या ठिकाणी जेव्हा वायुरूप पदार्थ बाहेर निघतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला करतात. ज्या हायड्रोजन वायू जो असतो या ठिकाणावरून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड इत्यादी जे वायू असतात, कार्बन डायऑक्साईड असतो, नायट्रोजन असतो, त्या ठिकाणी सल्फर सुद्धा असतो. त्याच्यानंतर दुसरा आपण बघू घन पदार्थ. तर जे घन पदार्थ निघतात तर या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म अशा धुळीच्या कणापासून अत्यंत सूक्ष्म धुळी कणापासून अत्यंत सूक्ष्म अशा धुळी कणापासून मोठे मोठे जे दगड असतात तर मोठ्या मोठ्या असे विषय या ठिकाणी जो विषय असे शिलाखंड जे निर्माण होतात या ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर अशा जे घन पदार्थ जे साचलेले असतात त्या घन पदार्थ साचल्यामुळे मोठे मोठे असे शिलाखंड निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी सूक्ष्म धुळीकणांपासून तर विशाल असे जे शिलाखंड तयार होतात तर या सर्वांचा समावेश या ठिकाणी घन पदार्थामध्ये होतो. आणि हे जे खडकांचे जे तुकडे वर उठतात, काही खडकांचे तुकडे वर उठतात आणि थोड्या वेळाने मग काय होतात ते पुन्हा खाली पडतात आणि अशा प्रकारे जे मोठे मोठे जे तुकडे वर येतात तर त्याला ज्वालामुखीचा बाम या नावाने ओळखले जाते. ज्वालामुखी बाम. तर ज्वालामुखी बामची निर्मिती केव्हा होते तर ज्वालामुखी बाम जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि या ठिकाणाहून आतमधून आलेले जे खडकांचे जे तुकडे असतात तर हे खडकांचे तुकडे या ठिकाणी वर उडवले जातात आणि हे जेव्हा वर उडवले जातात तर अशा प्रकारची जी प्रक्रिया असते त्याला ज्वालामुखी बाम असे तिकडे या ठिकाणी. त्याच्यानंतरचे आहे मग द्रवरूप पदार्थ.
वायुरूप, घनरूप आणि द्रवरूप पदार्थ जे आहेत तर या द्रवरूप पदार्थामध्ये या ठिकाणामधून जेव्हा लावारा जेव्हा बाहेर निघतो, हा लावारा बाहेर निघाल्याच्या नंतर याचे सुद्धा स्वरूप दोन प्रकारचं असते. जेव्हा लावारस आतमधून बाहेर निघतो तर हा लावारस बाहेर निघाल्याच्या नंतर एक घट्ट लावारस असतो आणि एक पातळ लावारस असतो. याच्या पूर्वी सांगितलं की जेव्हा या ठिकाणी जो ऍसिडिक लावा अशा प्रकारचा जो लावारस असतो, हा लावारस या ठिकाणावरून निघाल्याच्या नंतर हा खूप लांबपर्यंत पसरू शकत नाही. या ठिकाणावरून जेव्हा हा लावारस बाहेर निघतो, हा लावारस बाहेर निघाल्याच्या नंतर हा याच ठिकाणी इथं जिथल्या तिथं या ठिकाणी पसरत जातो आणि हा जिथं जशा प्रकारचा पसरत जातो तर त्याच्यानुसार याचा आपल्याला स्वरूप समजते. हा आपला ऍसिडिक आणि हा या ठिकाणी तर अशा प्रकारचा हा जो बेसिक लावारस असतो, हा बेसिक लावारस हा खूप दूरपर्यंत पसरतो, कारण हा पातळ असतो आणि हा पातळ असल्यामुळे हा खूप जागेमध्ये पसरतो. आणि या ठिकाणी जो ऍसिडिक लावा असतो, हा ऍसिडिक लावा त्याच ठिकाणी घट्ट बसतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे मोठे मोठे जे पर्वत किंवा मोठे मोठे शिलाखंड निर्माण झालेले आहेत हे ऍसिडिक लावाचे आहेत. व जे या ठिकाणी पठारांची किंवा जे मैदानाची निर्मिती झालेली दिसते, तर जिथं बेसिक लावा असतो त्या ठिकाणी मोठे मोठे जे मैदान आहेत ते मैदान किंवा पठारांची निर्मिती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येते. त्याच्यानंतर जे आपण बघितलं, जे आपण स्वरूप बघितलं, तर हे याच्यानुसार आपण क्रियेमधून जे बाहेर काढणारे जे पदार्थ आहेत तर त्याच्यानंतर जे आपण बघू जे निर्माण होणार आहे, याच्यानंतर जो भाग आहे ते निर्माण होणार बाहेर पडणारे पदार्थ तीन प्रकारचे झाले, ज्याच्यामध्ये वायुरूप, घनरूप आणि द्रवरूप पदार्थ. त्याच्यामुळे जशा प्रकारे भूमीवर जे आकार निर्माण होतात ते भूमी स्वरूपे बघितले. त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी क्रियेमुळे, ज्वालामुखी क्रियेमुळे ज्वालामुखी क्रियेमुळे निर्माण होणारे भूभाग. तर ज्वालामुखी क्रियेमुळे या ठिकाणी मुख्यतः दोन प्रकारचे भूआकार निर्माण होतात. तर त्याचे आपण दोन गटामध्ये विभागणी करू. एक आहे अंतर्गत भूमी स्वरूप, अंतर्गत भूमी स्वरूप, आणि दुसरा आहे बहिर्गत भूमी स्वरूप. बहिर्गत भूमी स्वरूप, अंतर्गत आणि बहिर्गत भूमी स्वरूप आहेत किंवा त्याला आपण बाह्य भूमी स्वरूप म्हणू शकतो किंवा त्याला बहिर्गत सुद्धा असं म्हणू शकतो. तर जे अंतर्गतचे भूमी स्वरूपे आहेत तर या अंतर्गत भूमी स्वरूपानुसार या ठिकाणी हा या ठिकाणी जो भूपृष्ठ असेल, या भूपृष्ठाला या ठिकाणी वरच्या भागामध्ये या ठिकाणचा जो पदार्थ असेल, या ठिकाणचा जो भूपृष्ठ असेल, हा भूपृष्ठ खूप जाड असल्यामुळे किंवा मजबूत असल्यामुळे, खूप कठीण दगडांचा असल्यामुळे हे या ठिकाणावरून झालेला जो उद्रेक असतो हा उद्रेक बाहेरच्या भागापर्यंत येऊ शकत नाही व हा याच ठिकाणी जिथे याला जशा प्रकारची जागा मिळेल त्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या लावारस पसरत जातो. आणि हा लावारस पसरून ही जी भूमी स्वरूपे जी निर्माण होतात यांना आपण अंतर्गत भूमी स्वरूप म्हणतो. दुसरं, या ठिकाणी जेव्हा हा या ठिकाणचा भूकवच कमजोर असेल, अधूर असेल, तर हा लावारस या ठिकाणी बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर या ठिकाणी जेव्हा पसरतो तर ते जो बाहेर दिसतो याला आपण बहिर्गत किंवा बाह्य भूमी स्वरूप. हे झालं बाह्य आणि हे झालं अंतर्गत. म्हणजे भूमीच्या आतमध्ये, भूपृष्ठाच्या आतमध्ये जो निर्माण होतो त्याला अंतर्गत आणि जो भूपृष्ठाच्या वर जे निर्माण होतात त्याला बाह्य होतो. तर अशा प्रकारचे आपण बघू या ठिकाणी अंतर्गत भूमी स्वरूप. तर अंतर्गत भूमी स्वरूपामध्ये या ठिकाणी पहिला आहे न्यासोली. तर न्याकोलीचा हा जो प्रकार आहे तर भूगर्भामधला जो लावारस असतो हा भूगर्भामधला लावारस भूपृष्ठाकडे येत असताना जेव्हा भूगर्भामधला मी आता या ठिकाणी सांगितलं की हा जो लावारस असतो हा लावारस बाहेर येत असतो आणि हा बाहेर येत असताना या ठिकाणी हा जो भूकवच या ठिकाणी खूप कठीण असल्यामुळे, खूप कठीण आणि मजबूत असल्यामुळे या ठिकाणावरून हा लावारस बाहेर येऊ शकत नाही
व हा याच ठिकाणी इथं जशी जशी याला गॅप मिळेल त्या भागामध्ये हा पसरवला जातो आणि अशा प्रकारे त्याची रचना असते. हे केव्हा दिसते? जेव्हा हा भूकवचाचा वरचा भाग जो असेल हा वरचा भाग जेव्हा ऊन वारा पावसामुळे वाहून गेला जातो आणि जेव्हा या ठिकाणावरून ते बाहेरचे जे बहिर्गत जे स्वरूप आहे हे जेव्हा नाहीसं होते तेव्हा अशा प्रकारचा आकार आपल्याला दिसतो आणि ही जी निर्मिती झालेली असते याला आपण गॅपोलिथ असं. त्याच्यानंतर जो दुसरा आहे गॅपोलिथ. तर जो गॅपोलिथ आहे तर गॅपोलिथ या ठिकाणी हे जे आपण प्रकार आहे तर जे अग्निजन्य खडकांचे प्रकार बघितलं तर अग्निजन्य खडकांच्या प्रकारामध्ये सुद्धा याचे हे जे प्रकार आहे हेच अग्निजन्य खडकांचे प्रकार आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण गॅपोलिथ आणि गॅपोलिथ तर गॅपोलिथची जेव्हा आपण रचना बघितली तर या ठिकाणी याचं स्वरूप काय दाखवलं? याचं स्वरूप सूक्ष्म होतं. सूक्ष्म स्वरूप म्हणजे याचे जे स्वरूप होतं हे विशाल नव्हतं. आणि जेव्हा गॅपोलिथचं आपण जे स्वरूप बघू तर गॅपोलिथचे हे जे स्वरूप आहे अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रकारचे अवाढव्य जे दगड असतात हे अवाढव्य दगड या ठिकाणी भूगर्भाच्या खालच्या भागामध्ये निर्माण झालेले असतात आणि यांचा जो बहिर्गत जो भाग असेल हा आपण बहिर्गत भाग बघू शकतो. बहिर्गत भाग आपल्याला दिसतो पण याचा आतमधला जो भाग असेल आतमधला जो या ठिकाणी टोक असेल ते आपल्याला दिसू शकत नाही आणि अशा प्रकारची इतर रचना झालेली असते या घटकांची ज्याला आपण गॅपोलिथ असं म्हणतो. त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपण जे आता तिसरा जे आहे ज्याला आपण फॅकोलिथ म्हणतो. तर फॅकोलिथ जे खडक आहे तर फॅकोलिथ या ठिकाणी जो कधी कधी जेव्हा भूगर्भामधून या ठिकाणावरून जेव्हा लावारस जेव्हा बाहेर येतो आणि हा लावारस बाहेर येत असताना या ठिकाणी हा लावारस बाहेर येत असताना या ठिकाणापासून वरच्या भागापर्यंत येत नाही व या ठिकाणी याचा जो लावारस असतो हा लावारस या ठिकाणी अशा प्रकारे साठवला जातो आणि हा लावारस या ठिकाणी साठवला गेल्यामुळे हे जे दगड असतात हे दगड याच ठिकाणी निर्माण होतात आणि हे दगड या ठिकाणी इथं निर्माण होतात. तर अशा प्रकारची जी रचना असते म्हणजे याचं स्वरूप विस्तृत नसते तर याचं स्वरूप काय असते? छोट्या प्रमाणामध्ये असते, कमी प्रमाणात असते. तर म्हणून अशा प्रकारचे जे दगड निर्माण झालेले असतात तर या प्रकारच्या दगडांना आपण फॅकोलिथ असं म्हणतो. त्याच्यानंतर मग आहे लोपोलिथ. तर हा लोपोलिथ प्रकार जो आहे तर या ठिकाणी जो खोलगट भाग असेल भूगर्भामध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी इथं खोलगट भाग असेल तर हा खोलगट भागामध्ये या ठिकाणी याची जी रचना असते तर हा लावारस वर येण्याच्या प्रयत्नामध्ये वरच्या भागामध्ये जाऊ न शकल्यामुळे या ठिकाणी जेव्हा खोलगट भागाची जेव्हा निर्मिती झालेली असते म्हणजे याला जो आकार प्राप्त झालेला असतो तर हा आकार बसीसारखा याला आकार प्राप्त होतो आणि हा अशा प्रकारे बसीसारखा जो आकार प्राप्त होतो तर अशा प्रकारच्या निर्माण झालेल्या भूमी स्वरूपाला या ठिकाणी आपण लोपोलिथ असं म्हणतो. त्याच्यानंतर मग पाचवा जो आहे सील व सील. या ठिकाणी सील व सील जे आहे तर भूकवचाच्या खालच्या भागामध्ये ज्या आडव्या भेगा पडलेल्या असतात तर या ठिकाणी हा जो सील जो आहे तर हा सीलची जी जाडी असते त्या सीलची जाडी या ठिकाणी कमी असते. अशा प्रकारचा हा जो सील आणि सीट जे आहे तर ज्या ठिकाणी जिथं म्हणजे जो जास्त जो जाडीचा खडक असतो तर त्याला आपण सील म्हणतो. जास्त याची जी जाडी असेल ही जी जाडी जास्त असेल तर याला आपण सील म्हणतो आणि याची जी जाडी असते तर याची जी जाडी आहे तर याची जाडी या ठिकाणी 50 मीटर पर्यंतची याची जाडी पसरलेली असते. याची जाडी 50 मीटर पर्यंतची जाडी असते आणि जो सीट असतो तर सीट हा जो दगड असतो तर सीट याची जी जाडी असते ती फक्त 1 ते 2 मीटर पर्यंत म्हणजे 1 ते 2 मीटर म्हणजे जो पातळ असतो त्याला आपण सीट म्हणतो आणि जो जाड असतो त्याला आपण सीट म्हणतो. म्हणजे सीट आणि सीट जे आहे त्या दोन्ही यांची रचना जी असते
याची जी जाडी असते ही जाडी जास्त असते, 50 मीटर ते 2-3 मीटर पर्यंत याची जाडी असते आणि याची जाडी फक्त 1 ते 2 मीटर पर्यंतची जी जाडी असते त्याला आपण सील आणि सील अशा प्रकारे जातो. त्याच्यानंतर मग शेवटचा आहे गाईड आणि नेक. गाईड व नेक. तर गाईड आणि जे नेक आहे तर या ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना याचे जे तोंड असते, याचं वरचं तोंड जेव्हा बंद झालेलं असते तर त्याला आपण डाईट म्हणतो. तर जो डाईट असतो आणि त्याचं तोंड या ठिकाणी खुलं असते, हे या ठिकाणी ज्वालामुखीचे जे तोंड असते हे या ठिकाणी खुलं असते, तर खुल्या तोंडाला आपण याला नेक म्हणतो. आणि याचे जे तोंड जे या ठिकाणी बंद झालेलं असते म्हणजे इथं उद्रेक झाला आणि उद्रेक झाल्याच्या नंतर काही कालावधीनंतर हे याचा उद्रेक थांबलेला आहे. हा उद्रेक थांबल्यामुळे याला आपण डाईट असे म्हणतो. व ज्या ठिकाणी हा अशा प्रकारचा उद्रेक चालू असतो आणि त्याच्यामधून पाण्याची वाफ, गंधक अशा प्रकारचे वेगवेगळे जे पदार्थ दिसतात, ते वेगवेगळे पदार्थ त्याला आपण नेक असं म्हणतो. म्हणजे जागृत ज्वालामुखी आणि निद्रिस्त ज्वालामुखी हे असे त्याचे प्रकार असतात. त्याच्यानंतर मग आहे आता हे झाले आपले अंतर्गत भूमी स्वरूप आणि अंतर्गत भूमी स्वरूपामुळे या ठिकाणी निर्माण झालेले भूआकार. त्याच्यानंतर आपण बघू बहिर्गत स्वरूप. तर जे बहिर्गत भूमी स्वरूपी आहे तर या बहिर्गत भूमी स्वरूपामुळे जे काही भूआकार निर्माण झालेले आहे तर त्याला बहिर्गत स्वरूपामुळे निर्माण झालेले भूआकार आपण त्याचे बघू. तर बहिर्गत जे स्वरूप आहे तर बहिर्गत स्वरूपामध्ये या ठिकाणी पहिला आहे बहिर्गत. बहिर्गत भूमी स्वरूप. तर बहिर्गत भूमी स्वरूपामध्ये पहिला आहे ज्वालामुखी संकुल. तर जे ज्वालामुखी संकुल जे आहे तर हे ज्वालामुखीचे जे संकुल आहे तर ज्वालामुखीचे संकुल मी आता याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी ॲसिडिक आणि बेसिक, ज्या ठिकाणी ॲसिडिक आणि बेसिक लावा असतो तर हा अशा प्रकारचा तर अशा प्रकारचे जो पहिला जो ज्वालामुखीचे जे शंकू आहे तर ज्वालामुखीच्या शंकूमध्ये पहिला एक आहे ज्याला आपण ॲसिड लावा शंकू आणि दुसरा आहे बेसिक लावा शंकू. तर या ठिकाणी ॲसिड लावा शंकू जो आहे तर याला आपण ॲसिड लावा शंकू, ॲसिड लावा शंकू आणि हा आहे बेसिक लावा शंकू. कारण की बेसिक लावा शंकू जो आहे तर बेसिक लावा शंकू हा पातळ असतो आणि हा जेव्हा या ठिकाणावरून जेव्हा ज्वालामुखी म्हणून जेव्हा उद्रेक होतो तर हा पातळ असल्यामुळे हा खूप दूरपर्यंत पसरतो आणि दूरपर्यंत पसरल्यामुळे याच्यामुळे पठार आणि मैदानाची निर्मिती होते. तर जो ॲसिड लावा शंकू असतो तर याच्यामुळे या ठिकाणी मोठे जे पर्वत असतात तर या ठिकाणी मोठ्या पर्वतांची निर्मिती ॲसिड लावा शंकूमुळे होते. तर जे पठाराची किंवा मैदानाची निर्मिती जी असते ही या ठिकाणी बेसिक लावा शंकूमुळे असते. त्याच्यानंतर आपण तिसरं जे बघू या ठिकाणी तिसरा जो प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे राख आणि खडकांचे तुकडे. राख व खडकांचे तुकडे. राख आणि खडकांचे तुकडे पासून निर्मित शंकू. तर ज्या ठिकाणी उद्रेक होतो हा उद्रेक झाल्याच्या नंतर इथून जो उद्रेक होतो हा उद्रेक झाल्याच्या नंतर या ठिकाणावरून याच्यामधून जे राख निघते आणि या ठिकाणी जे खडक आहेत, खडकांचे तुकडे आहेत तर राख आणि खडकांचे तुकडे राख या ठिकाणी पसरते आणि ही राख पसरल्याच्या नंतर याच्यामध्ये जे मोठे मोठे जे खडकांचे तुकडे असतात हे मोठे मोठे खडकांचे तुकडे या ठिकाणी तसेच राहतात आणि त्याच्यामुळे याची जी आकृती जी असते तर ही आकृती अशा
जवळपास इथेच थांबलेले असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची जी आकृती असते ही आकृती आपल्या सक्षम ढगाची इथं निर्माण झालेली असते. त्याच्यानंतर मग जो संमिश्र जो शंकू आहे चौथा प्रकार बघू आपण संमिश्र शंकू. तर या संमिश्र शंकूमुळे या ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो मग हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना आता या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल, आता उद्रेक झालेला असेल आणि त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणावरून बाहेर निघालेले जे पदार्थ आहेत ते सर्व बाहेर निघालेले पदार्थ या ठिकाणी पसरलेले आहेत आणि हे पदार्थ या ठिकाणी पसरल्याच्या नंतर कालांतराने मग अजून जेव्हा 4 तासानंतर 10 तासानंतर किंवा 1-2 दिवसानंतर जेव्हा या ठिकाणी पुन्हा अजून याचा उद्रेक होतो आणि हे जे पदार्थ असतील हेच पदार्थ या ठिकाणी पसरवले जातात आणि हेच पदार्थ या ठिकाणी पसरवल्यामुळे ते पदार्थ त्या ठिकाणी पसरवल्यामुळे जे शंकू निर्माण होतात म्हणजे यांची जी रचना असते ही यांची रचना अशा प्रकारची आपल्याला निर्माण होते. ही रचना अशा प्रकारे निर्माण होते म्हणजे याचे जे स्वरूप असते ते स्वरूप आपणास त्या ठिकाणी बदलते. त्याच्यानंतर मग आहे त्याच्यानंतर आहे विशाल शंकू. चौथा पाचवा. तर हा जो विशाल शंकू जो आहे तर हा टेकडीसारखा या ठिकाणी जो विशाल शंकू असतो इथं याचा उद्रेक झाल्याच्या नंतर या ठिकाणी उद्रेक झाल्याच्या नंतर याच्यामुळे वरचा जो भाग असेल आणि हा याचा उद्रेक होण्याच्या नंतर त्या काळात थांबलेला असेल तर या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपाचा मोठ्या आकाराचा या ठिकाणी खोल खड्ड्याची निर्मिती झालेली असते. याच्यामध्ये जेव्हा पाणी साठवलं जाते तेव्हा या ठिकाणी सरोवराची निर्मिती होते. या ठिकाणी याचा जसा आकार असेल त्याचे जे स्वरूप असेल त्या स्वरूपानुसार या ठिकाणी सरोवराची निर्मिती होते आणि अशा प्रकारचा जो खोल खड्डा तयार होतो त्याला आपण याला क्रेटर्स असे म्हणतात. याला आपण क्रेटर्स. जो क्रेटर्स असतो म्हणजे या ठिकाणी हा याचं स्वरूप छोटं असते तर या छोट्या स्वरूपाचा आकार जो असतो याला आपण क्रेटर्स असे म्हणतात आणि याच्यापेक्षा ज्या ठिकाणी याचं स्वरूप खूप भयंकर असते खूप मोठं स्वरूप झालेलं असते तर ज्या ठिकाणी मोठं स्वरूप असते तर त्याला आपण त्या ठिकाणी त्याला कॅल्डेरा म्हणतो. म्हणजे क्रेटर्स या ठिकाणी विशाल शंकूमुळे क्रेटर्स व कॅल्डेरा. पण क्रेटर्स आणि कॅल्डेरा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो जेव्हा स्टॅटिक्स मध्ये विचारला जाईल की क्रेटर्स आणि कॅल्डेरा तर क्रेटर्स आणि कॅल्डेरा याची आकृती काढून सांगा असं जरी विचारलं जाऊ शकते किंवा क्रेटर्स व कॅल्डेरा याच्यामधला फरक सांगा असं विचारलं जाऊ शकते किंवा या ठिकाणी जे संपूर्ण जो भाग आहे त्याच्यामध्ये बहिर्गत भूमी स्वरूपामुळे निर्माण होणारे भू आकार सांगा असंही विचारलं जाऊ शकते. त्याच्यानंतरचा जो या ठिकाणी जो 6वा जो प्रकार आहे तर या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे. उष्ण पाण्याचे झरे तर उष्ण पाण्याच्या झऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना असेल की वज्रेश्वरी जवळ या ठिकाणी आपण मुंबईत जातो त्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. शेगावला आपण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा झरे आहेत. त्याच्यानंतर उष्ण पाण्याचे झरे जे या ठिकाणी आपण जेव्हा नागपूरच्या यात्रेत जेव्हा पचमढीला जातो तर पचमढीच्या जवळ सुद्धा अशा प्रकारचे उष्ण पाण्याचे झरे आहेत. हे जे उष्ण पाण्याचे झरे म्हणजे या ठिकाणावरून जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा थांबलेला असतो म्हणजे या ठिकाणचा शिलारस लावारस बाहेर येणे थांबलेलं असते व या ठिकाणावरून फक्त पाण्याची वाफ निघत असते. काही ठिकाणी फक्त पाण्याचे बुडबुडे निघत असतात आणि पाण्याची वाफ निघते काही ठिकाणी पाण्याचे बुडबुडे निघतात. त्याचप्रमाणे या ठिकाणापासून सल्फर डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू सुद्धा त्या ठिकाणावरून बाहेर निघत असतो आणि जेव्हा सल्फर डायऑक्साईड ज्या पाण्यामध्ये मिसळलेला असतो आणि तो पाणी जेव्हा आपल्या त्वचेला स्पर्श होतो तर त्यामुळे आपल्या त्वचेची जे बिमारी असतात जे रोग असतात ते रोग सुद्धा त्या ठिकाणी थांबतात आणि म्हणूनच यामधून निघणारे जे खनिज पदार्थ आहेत हे खनिज पदार्थ जसे मोठ्या प्रमाणात निघतात आणि म्हणून खनिज पदार्थ ज्या ठिकाणावर बाहेर निघतात आणि आपल्या कांड्यामध्ये जेव्हा येतात तर त्याचा जो साहजिकच त्याचे जे चांगले परिणाम आहेत ते चांगले परिणाम जे पाणी असते हे अशा प्रकारचे पाणी काय होतात मानवाचे जे शरीर आहे तर मानवाच्या शरीराला त्या ठिकाणी आरोग्य राहत असते. त्याच्यानंतर मग आहे लावा पठार व मैदान. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी जो बेसिक लावा असेल आणि
त्याच्यामुळे बरेचशी जी पठाराची किंवा मैदानाची निर्मिती आहे तर जे तशाच प्रकारे निर्माण झालेली आहे. जे या ठिकाणी आपण जे दख्खनचे पठार म्हणतो आहे तर दख्खनचे पठार अशाच प्रकारचे नवारसामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि जे इटलीमधील जे नेपाळचे मैदान इटलीमधील नेपाळचे जे मैदान आहे ते अशा प्रकारे याच्यामुळे तयार झालेले आहे. त्याच्यानंतर मग आपण बघू या ठिकाणी शेवटचा जो पॉइंट आहे ज्वालामुखीचे वितरण. शेवटचा याच्यामधला जो पॉइंट आहे तर तो आहे ज्वालामुखीचे वितरण. तर ज्वालामुखीचे वितरण वगैरे असताना आपण जेव्हा भूकंपाचे वितरण बघितलं तर भूकंपाचे जो पट्टा आहे तर भूकंपाच्या पट्ट्यानुसार या ठिकाणी सुद्धा ज्वालामुखीचा जो पट्टा आहे परंतु ज्वालामुखीच्या पट्ट्यामध्ये ज्वालामुखीचे वितरण तर ज्वालामुखीचे वितरण कोणत्या ठिकाणी दिसते तर विषुववृत्तापासून 30 डिग्री पर्यंत उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्तापासून 30 डिग्री पर्यंत दक्षिण गोलार्ध. म्हणजे 30 डिग्री उत्तर आणि 30 डिग्री दक्षिण. 30 म्हणजे हा जो उष्णकटिबंधीय जो पट्टा आहे तर या उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त ज्वालामुखीचे वितरण आपण होत असल्याचे दिसून येते. आपण भूकंपाच्या बाबतीमध्ये जसं बघितलं तर भूकंपाच्या बाबतीमध्ये ज्या प्लेट्स असतात त्या प्लेटमुळे या ठिकाणी भूकंप होतात असं सांगितलं होतं. तर या ठिकाणी जे भूगर्भामधली जी उष्णता असेल मग भूगर्भामधली जी उष्णता ज्या भागामध्ये जास्त असेल अशा प्रकारच्या विषुववृत्तापासून 30 डिग्री उत्तर आणि 30 डिग्री दक्षिणचा जो भाग आहे उष्णकटिबंधामध्ये तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त आढळतात. तर याच्यापैकी पहिलं जो आहे पॅसिफिक महासागरीय पट्टा. पॅसिफिक महासागरीय पट्टा. तर हा जो पॅसिफिक महासागरीय पट्टा आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये पॅसिफिक आशिया खंडाच्या पूर्व किनारपट्टी जो आपला आशिया खंडाची पूर्व किनारपट्टी जपान फिलिपाईन्स या ठिकाणी जपान फिलिपाईन्स त्याच्यानंतर न्यूझीलंड जपान फिलिपाईन्स न्यूझीलंड त्याच्यानंतर उत्तर व दक्षिण अमेरिका उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा जो भाग आहे किनारी प्रदेश आहे तर त्या किनारी प्रदेशामध्ये यामध्ये हा जो पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये जगातील 2/3 ज्वालामुखी या म्हणजे 3 भागापैकी या 3 भागापैकी 2 भाग जे ज्वालामुखी आहे हा पॅसिफिक महासागरीय पट्टा जो आहे तर या पॅसिफिक महासागरीय पट्ट्यामध्ये आढळतात. पॅसिफिक महासागरीय पट्टा आहे म्हणजे जगातले सर्वात जास्तीत जास्त जे ज्वालामुखीचे उद्रेक होतात ते सर्वात जास्तीत जास्त उद्रेक या ठिकाणी आपण होत असतात. त्याच्यानंतर दुसरा जो आहे युरेशियन जो पट्टा आहे तर हा युरेशियन पट्टा युरोप आणि आशिया खंडाचा मध्यभाग युरोप व आशिया युरोप आणि आशिया खंडाचा जो भाग आहे तर याचा जो मध्य भाग आहे तर हा मध्य भागामध्ये आल्प्स आणि हिमालय पर्वत जे आहेत आल्प्स व हिमालय पर्वत तर आल्प्स आणि हिमालय पर्वताबद्दल या ठिकाणी जो मधला जो बेट आहे तर या बेटमधून या बेट ज्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण जगाचा आपण विचार केला तर संपूर्ण या बेटमध्ये जेवढे विभाग येतात ते संपूर्ण विभाग त्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तर ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. याच्यामध्ये इटली आहे आणि इटली त्याच्यानंतर इटली जो आहे स्टंबोली एटना जे या ठिकाणी ज्वालामुखी आहे ते जागृत ज्वालामुखी आहे. मी एटना ज्वालामुखी सांगितलं होतं, स्टंबोली सांगितलं होतं. हे सुद्धा जो युरेशियन बेल्ट आहे त्या युरेशियन बेल्टमध्ये त्या प्रकारचे ज्वालामुखी आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर तिसरा जो आहे अटलांटिक पट्टा. तर हा अटलांटिक महासागराचा जो पट्टा आहे
तर अटलांटिक महासागराच्या काही भागामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे ज्वालामुखीचे जे क्षेत्र आहे यामध्ये वेस्ट इंडिज, आइसलँड, त्याच्यानंतर आइसलँड, वेस्ट इंडिज, त्याच्यानंतर आइसलँड, त्याच्यानंतर आणि सेंट हेलेना अशा प्रकारचे जे ज्वालामुखी आहे ते कुठल्या या अटलांटिक पट्ट्यामध्ये येतात आणि ह्या अटलांटिक पट्ट्यामधले जे म्हणजे या ठिकाणी जे जास्तीत जास्त जी लोकसंख्या असेल तर जास्तीत जास्त लोकसंख्येचा पट्टा म्हटला तर या ठिकाणी अटलांटिक बेल्टमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त या ठिकाणी जास्तीत जास्त भूकंप पॅसिफिक पट्ट्यामध्ये होतात, परंतु पॅसिफिक पट्ट्यामधला जो भाग आहे हा जास्तीत जास्त पाण्यामध्ये महासागरात असल्यामुळे होणारे जे नुकसान असते ते नुकसान त्या ठिकाणी कमी असते आणि या ठिकाणी होणारे जे नुकसान असेल ते नुकसान जास्त असते. तर अशा प्रकारे जे ज्वालामुखीचा जो चॅप्टर आहे आपण ज्वालामुखीचा चॅप्टर या ठिकाणी त्याची संपूर्ण म्हणजे याची निर्मिती, याच्यामध्ये निर्माण होणारे जे पदार्थ आहेत, निर्माण होणारे याच्यामध्ये भूआकार आहे आणि कोणत्या पट्ट्यामध्ये ह्या आढळतात याची माहिती आपण बघू.